हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त असणार. आय नो मी खूप डेजच्या नंतर हा ब्लॉग शूट करते आहे. मला बोलताना लाज पण नाही वाटत आहे, बघू शकता तुम्ही. आणि बाय द वे मी माझे न्यू हेअर कट केले आहेत. म्हणजे मी माझी हेअरस्टाईल कशी वाटते तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी फर्स्ट टाईम माझे हेअर्स एवढे छोटे केले, सो बिकॉज ते डॅमेज झाले होते म्हणूनसाठी. एनिवेज, आज आहे 27 जॅन आणि उद्या आहे 28 जॅन. सो उद्या आहे पप्पांचा बड्डे. सो मी आता थोड्या वेळात जाणार आहे केक घेण्यासाठी. सो आपण बघूयात मी कोणता केक घेते आणि आपण पप्पांचा बड्डे हा कसा सेलिब्रेट करतो. सो आपण भेटूयात थोड्या वेळात जेव्हा आपण केक आणायला जाऊ तेव्हा. सो मी एकटी जाते केक घ्यायला. मला आधी वाटलं की मम्मी येणार आहे करून. ती येणारच होती ॲक्च्युली, पण मी मना केलं कारण तिचे पाय दुखतात. मग ती एवढा चालणार, मग परत ती नाटक करणार माझे पाय दुखतात, हे दुखतात, ते दुखतात. सो म्हणूनसाठी मी एकटी चालली आहे. आपण डिरेक्टली तिकडे जाऊन तुम्हाला दाखवते कोणता केक घेतला आहे तो. काय लिहायचं? पप्पा पप्पा. वाव, आयुष्यात पहिल्यांदा ना अमिरोवाला केक घेतलाय फरेरो रॉचर्सचा. आणि ना आज पण मला असे क्यूट आपले 2 हे भेटले किचेन. सो आता मी घरी जाते, घरी जाऊन भेटूयात. सिम्बाला कर्तव्य दाखवतोय. ते माझ्या मम्मीला बोलली की हे मांजरी लोकांना भरतं, मला खाली असतं करून. तर ती माझ्यावरती भडकते बघा, स्वतःची शेपटी पकडून खेळतोय. मम्मी, यांचा वरचा मला खाली असतो. तुझा असतो. मी तर इन्सान आहे ना. इन्सान आहे नाही, तो जानवर आहे. मग जानवरच आहे. जानवर कुठचा? जानवर जानवर जानवर. नंतर भेटूयात गाईज. आता 11:10 झाले आहेत. अजून थोडा टाइम आहे. त्याच्यानंतर पप्पा पण अजून घरी नाही आहे. बड्डे असून पण काय मतलब. ओके. अरे भाई, ते 12 वाजले आणि त्यांचा बड्डे तेच नाही. म्हणली सर्व उभे इथे. अरे पण पप्पा घरात आहेत नाही तर बेटा रस्त्यावर आले तर सर्वीकडून फोन येत आहेत पप्पा गायब आहेत. एनिवेज, आपण भेटूया नंतर पप्पा आल्याच्या नंतर. आता या फोन लावत होते बेटा. कर आता चल. केक कापतायत म्हणून साठी. हा. सो गाई सर्व झालेलं आहे आणि पप्पा आता पप्पा घरी आलेत. 12 वाजून 10 मिनिटं झाले तेव्हा. आपण आता केक कट करणार तेव्हा भेटूया. टिल देन बाय बाय. माझ्या पप्पांना सर्व कॉमेंट सेक्शन मध्ये विश करा. ओके, भेटूया नंतर. हॅपी बर्थडे टू माझी ज्या गोष्टीवरती नजर होती ना, फरेरो रॉचरचा चॉकलेट, तो आपण ढाप करूया आधी. मिशन सक्सेसफुल. मी ह्याच्यासाठी हा केक घेतला होता. मम्मी आवडी आहे फरेरो रॉचर्सची. चॉकलेट केक है नानी. भेटूयात आपण नंतर गाईस. मैंने ही नाम रखी. डिलीट की तैयारी है भाभी. हाँ. अरे आप जो मांगो खाली आवाज करो बस. सब मिलेगा. आप खिलाओ, आप खिलाओ. द्या थोडी. भाभी आप खिलाओ. सगळ्यांना देते तुला. बस गाईस, आजसाठी एवढाच. खिलाओ ना. आता भेटत. ओ हो रोमॅन्टिक. इथे गाणं लावीन गाईस मी. तर भेटत आपण नंतर. आय मीन डायरेक्ट उद्या. मिलने को टाइम लगता है. तो पप्पा ना गाइस गिफ्ट भेटलाय. पिंकीला व्हिडिओ दिलाय. मम्मा थोडं मागून जरा. काढ त्यांचा व्हिडिओ. या थोडा पॅक करा यार. अरे बाबा. पप्पा शिरा का व्हिडिओ झाला.
गिफ्ट भेटला तालिया. मला माझ्यावर भरोसा नाही. खाली नाही काय डब्बा दिला आणि बाबा फोटो काढ निकाल. थांबा. सोनू सो गाईज गुड मॉर्निंग. सकाळ आहे आणि आज पप्पांचा बड्डे आहे. आणि हा गाईज मेन तर माझ्या मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी पण आहे. सो ॲनिव्हर्सरीचा पण विश तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की करा. मला नाही माहिती की मी हा व्लॉग कधी अपलोड करणार, काय करणार, बिकॉज माझ्याकडे ऑलरेडी 2 व्लॉग्स जे आहेत ते अपलोड करायचे आहे. मी खूप क्लमझी झाली आहे. एनिवेज सो ही पण काय बोलत नाही आणि काल पप्पा पण काहीच बोलत नव्हते. आता मी जरा बाहेर चालली आहे, मला एक काम आहे. सगळं भेटूयात नंतर. बाय बाय. बाय कर. बाय बाय बाय. सो मी तर घरी आलेली आहे, म्हणजे मी मगाशीच आली 1 तासामध्येच. पण आता मी जेवली आणि आता मी मस्त झोपते जरा. झोपून उठून आपण भेटूया. थोडासा कट कर ना. निघेल तो पटकन. ओढला तर निघेल, नाही तर जरासं या ब्लॉग मध्ये मी बोलते जर याचा हे गेला तर ह्याची जिम्मेदारी नानी आणि काजल. मी पहिला टार्गेट असते ब्रो. मला काय करणार किधर नीचे अभी बर्थडे इधर आएगा ना bro. सो येस गाईज मी रेडी झालेली आहे. मी कशी दिसते कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला नक्की सांगा. ओके. सो आता पप्पा काहीतरी घ्यायला गेले आहेत आणि तोपर्यंत आमचा जो केक कस्टमाइजसाठी दिला होता तर ते रेडी होतं आहे. म्हणून पप्पा काहीतरी आणायला गेले आहेत. आणि बस जेवण वगैरे पण सर्व आलेलं आहे. ते चिकन कॉर्मा वगैरे काहीतरी मागवलं आहे. सो केक वगैरे नंतर दाखवते. सध्या मला आवडते. भेटूया नंतर. सो गाईस चिट्टू कसं झोपलाय बघा फुल आरामात. पूर्ण बास्केटमध्ये बिचारा 4 आमचा बंद आहे. सो ॲज युजल पप्पा परत नाही. पप्पा परत गायब. 9 वाजायला आले आणि ते फोटोशूट चालू आहे बघा. पप्पा परत गायब. तोपर्यंत ते लोक फोटोशूट करून घेतात. आपण भेटूया नंतर. पाहूला मी इथे व्हॉइस बंद केलं आहे कारण बॅकग्राऊंडमध्ये सॉन्ग चालू होता. सो मला कॉपीराईट लागण्याचे भरपूर चान्सेस आहेत म्हणूनसाठी. आमच्याकडे जागा नाही आहे तर हे लोक कसे उभे आहेत ते गल्लीत बघा. आई हॅलो बोल. हॅलो रुबेना हाय बोल. आणि घरात मॅच चालू आहे. सो बाय गाईस. पप्पा हॅपी बर्थडे. आवाज आलाच नाही. आवाज नाही आला वापस. हे पार्टी पॉपर ना गाईस, जर तुम्हाला माहित नसेल ना तर हे पार्टी पॉपर इथे बर्थडे साठी होते. पण ह्या लोकांनी काय केलं केक देते तुम्हाला 50. पागल आहे काय. इथे स्लो मोशन लावूयात गाईस. हेअर वॉश केलं. केक खा ना. शी अवतार बघा भिकारी वाटते. अरे भिकारी लागली. ये आतमध्ये. रुपाताईला द्या. हे कुठलं आहे? दे रुपाताईला दे. 2 भेटे गेले ना. हा डॅडीला पण दे. डॅडीचा आणि तुमचा. ओके. आमोदादाची ठेवून दे. पिंकीला द्या डोळा ए, ते गायब लागलं. किरकिर केलं. नाही ते ऐकून झोपलेलं. पिंकी आम्ही आता लोक येणार आहे. दही पण दिला ना तिथं. वेगळा दिला ना. सगळं घालतोय या बाय. केक असे खातायत, असे काम करतायत. फुल बर्थडे एकदम जोरो शोरोश आहे. भाई का बर्थडे केक भेटेल नंतर. इंडियन हाऊस गाईज बर्थडे पार्टीच्या नंतर
कचरा साफ करा पूर्ण. सिनेमॅटिक. सो अगर तुम्हाला कोणा कामवाली पाहिजे असेल तर प्लीज तुम्ही DM करा मला DM करा. मग माझ्या बहिणीला मी ऑटोमॅटिकली बोलणार की कामवाली बाई आपको. आणि असं नॉर्मल काम नाही करणार. ओके गाईस, ती बिल्डिंगमध्येच काम करणार फक्त. ठीक आहे, तिथे जास्त तामझाम नाही असणार. सो गाईज आता आम्ही लोक चाललो आहे दांडा आमच्या सिम्बासाठी जेवण घ्यायला. आणि मी छोटी बच्ची बनली आहे. हे खाते जेली. माझी जेली खूप फेवरेट आहे. सो तुम्ही मला कधी भेटायला येणार ना तर मला बाकी काही नको, फक्त जेली आणि एक सनफ्लावर आणलं तरी खूप आहे. ओके, सो आता आम्ही लोक जातो. सिम्बाचा फूड आणि काय ते बॅग वगैरे काहीतरी घ्यायची आहे. सो मिलते हैं बाद में. बाय बाय. सो सिम्बासाठी ट्रीट वगैरे घेतलेलं आहे जे की माझ्या हातामध्ये आहे ह्याच्यामध्ये. आणि ही बॅग घेतली आणि ती बॅग घेतली त्याच्यासाठी जो सध्या तो अनकम्फर्टेबल आहे त्याच्यामध्ये, पण तो थोडा यूज टू होईल त्याच्यामध्ये, तेव्हा तो जाऊन कम्फर्टेबल होईल वाटतं मे बी. सो आता जातो आहे बेकरीमध्ये पाव घ्यायला. त्याच्यानंतर मग आम्ही लोक जाणार घरी. मी मे बी शॉर्मा घ्यायचा विचार करते आहे, बघूयात. सो बाय गाईस. सो चलो गाईस, आम्ही लोक आलेलो आहे घरी. आता मी रात्री चेंज वगैरे करते आणि बस बाकी काही नाही आहे. चला सर्व बड्डे बिड्डे संपला. आता कामं बिमं आहेत आणि जेवायचं बाकी आहे. सो गाईस इथे पप्पांचे फॉरेनवरून मित्र आले आहेत भेटायला त्यांना. आय मीन ते जर्मनचे आहेत. एवढे मोठे मोठे पोट घेऊन उभे आहेत. हे पोट बघून मला वेंगुर्लाची आठवण येते, टायगर दादाची. हे बघा कामवाली लोक. गाईस तुम्ही GM करू शकता, तुम्हाला भेटू शकता. सो गाईस खुशीची वार्ता हे आहे की पप्पानी पैसे दिलेले आहेत आणि पप्पा तर सदम्यामध्ये आहेत की 100 रुपये दे मला. 500 रुपये. गाईस लफडे झाले ते, लफडे फुल. पैसे नाही घेऊन. अबे सर्वसोड 100 रुपये द्या. 100 रुपये तरी द्या. खुशीवाले डान्स बाय गाईस. पप्पाने पैसे दिले. सो आय होप तुम्हाला ही आजची व्हिडिओ आवडली असेल. अगर आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट नक्कीच करा. आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज ती बेल आयकॉन हिट करा नक्की. आपण भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. लव्ह यू ऑल. थँक्यू सो मच. असं सपोर्ट करत राहा.